पृथ्वीवर जवळजवळ 70% पाणी आहे आणि 1/3 फक्त जमीन आहे आणि याच्यामध्येच आपल्याला आपलं स्वप्नातलं घर शोधायचं काम हे सगळ्यात अवघड काम आहे. त्यात जर पुण्यामध्ये तुम्ही शोधत असाल तर त्याहूनही अजून अवघड आहे. मी आज एक असा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे की जिथे तुम्हाला कोकणे चौक पिंपळे सुधागरच्या जवळ फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर एक लाविश लक्झरियस 3.25 एकरमध्ये पसरलेला प्रोजेक्ट की ज्याच्यात 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK ऑप्शन्स तुम्हाला एक न्यू लॉन्च ऑफरमध्ये मिळणार आहेत की जिथे त्याच्या नेक्स्टमध्ये जर बघायला गेलं तर पूर्ण ग्रीन झोन असल्यामुळे तुम्हाला लाईफ टाईम ओपन व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. आणि असा एकमेव प्रोजेक्ट की जो IGBC चा म्हणजे ग्रीन सर्टिफिकेशनचं प्लॅटिनम सर्टिफिकेशन या प्रोजेक्टला मिळालेलं आहे. तर अशा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तुमचं घर घ्यायला आवडेल. आपण आलो आहोत कोकणे चौक पिंपळे सुधागरच्या जवळच हार्डली एक 5 मिनिटाच्या अंतरावर रहाटणीमध्ये, जिथे हा आपला जो प्रोजेक्ट आहे हा 3.25 एकरमध्ये आहे. 3.25 एकरमध्ये मोर दॅन 60,000 हा पूर्ण अमेनिटी स्पेस हा इथे आपल्याला मिळणार आहे. आणि अगेन याच्यामध्ये 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK असे ऑप्शन्स आहेत. आता आपण बघणार आहोत सॅम्पल फ्लॅट 3 BHKचा आहे ज्याचा कार्पेट आहे 1125 स्क्वेअर फीटचा. जशी आपण सुरुवात करतोय तुम्हाला डोर एकदम ह्यूज लेवलचं डोर तुम्हाला इथे दिसत असेल. याची जी विड्थ आहे 4x8 ही पूर्ण डोरची साईज आहे. अतिशय लाविश हा एंट्री पॉइंट तुम्हाला भेटेल. असाच डोर तुम्हाला तुमच्या घराचा मिळणार आहे. तर याचा जसं मी तुम्हाला कार्पेट बोललो 1125 आहे, पण आपल्याकडे व्हरायटी ऑफ ऑप्शन्स अवेलेबल आहेत. चला आपण हा सॅम्पल फ्लॅट बघू. आपण जशी एंट्री करतोय ह्या व्हिसिनिटी मधला मी म्हणेन वन ऑफ द बिगेस्ट फॉयर हा तुम्हाला इथे दिसत आहे. याची साईज आहे 4.6 बाय 9.10 म्हणजे अराउंड 10 बाय 4.5 फुटाचा हा बिगेस्ट फॉयर. ही तुमची प्रायव्हसी, हा तुमचा लक्झरियसपणा हा इथे तुम्हाला या रूम मध्ये एंट्री करताना जाणवेल. मग इथे तुम्ही शू रॅकची प्रोव्हिजन असेल, इथे तुमचे डेकोरेटिव्ह आयटम्स असतील, ते अतिशय सुंदर वेमध्ये इथे आपण ठेवू शकतो. अगेन हा 3 BHK आहे. बटरफ्लाय कन्सेप्टमध्ये असल्यामुळे आपण आता गेस्ट बेडरूम बघू. गेस्ट बेडरूमला आपण प्रायव्हसी एक छोटीशी लॉबी दिलेली आहे. इथे आपण कबर्डचं प्रोव्हिजन जे आहे ते प्रॉपर वे मध्ये करू शकतो की जेणेकरून इथे स्पेस युटिलायझेशन फार सुंदर वे मध्ये इथे मिळत आहे. जी आपली गेस्ट बेडरूम आहे याची जी साईज आहे ही 11.2 बाय 10.3 ही ह्या आपल्या गेस्ट बेडरूमची साईज तुम्हाला इथे मिळते. बघत असाल की एक लुक, लक्झरियस लुक तुम्हाला इथे मिळत आहे. आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा जो आपला फ्लॅट आहे या फ्लॅटमध्ये तुम्हाला बाजूलाच तुमचं वर्किंग स्पेसचा सुद्धा एक वेगळा स्पेस तुम्हाला दिलेला आहे. त्याची जी साईज आहे ही 4.11 बाय 6.1 म्हणजे अराउंड मी 5 बाय 6चा स्पेस तुम्हाला वर्किंग फ्रॉम होम साठी वेगळा डेडिकेटेड दिलेला आहे. त्यानंतर आपण बघूया ह्या गेस्ट रूमचा मास्टर वॉशरूम. मास्टर वॉशरूम पण तुम्हाला अतिशय प्रीमियम लुक इथे दिसत आहे. त्याची जी साईज आहे ही 7.5 बाय 4.11 म्हणजे अराउंड 7.5 बाय 5चा तुम्हाला हा मास्टर वॉशरूम मिळत आहे. लुक ओव्हरऑल एक लक्झरी मध्ये देण्याचा इथं प्रयत्न केला आहे. मी म्हणेन प्रोजेक्टच हा अतिशय लक्झरी प्रोजेक्ट आहे आणि फार कमी प्रोजेक्टला IGBC म्हणजे आपण बोलू शकतो ग्रीन सर्टिफिकेशन मिळतं. आणि ग्रीन सर्टिफिकेशन मध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर प्लॅटिनम सर्टिफिकेशन तर हातावर
म्हणजे बोटावर मोजणे इतक्या प्रोजेक्ट्स आहेत की इथे मिळतं. पण इथं या आपल्या प्रोजेक्टला ग्रीन सर्टिफिकेशन प्लॅटिनमचं मिळालेलं आहे. त्यामुळे डेफिनेटली एक वेगळीच लाईफस्टाईल आणि ती पण इको फ्रेंडली लाईफस्टाईल तुम्हाला इथे अनुभवता येणार आहे. आणि ग्रीन सर्टिफिकेशनचे भरपूर फायदे आहेत की त्यामुळे तुमची इलेक्ट्रिसिटी भरपूर सेव्हिंग होते. कॉमन एरियाची जी लाईट आहे ती सुद्धा सोलरवर चालते. इव्हन तुमचं 40% जे वॉटर युसेज आहे तो इथे रिड्यूस होतो. अशा भरपूर गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला इथे आपल्याला मिळतील ह्या प्रोजेक्टमध्ये. त्यामुळे डेफिनेटली याची कॉस्ट ही थोडी एक्सपेन्सिव्ह जाते, कन्स्ट्रक्शन कॉस्ट. पण घर आपलं एकदाच होतं. त्यामुळे कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुमची कॉस्ट जी आहे ही कॉस्ट तुम्हाला एकदाच थोडी जास्त भरावी लागते. पण जर आपण ओव्हरऑल जर बघितलं तर ओव्हरऑल त्याची जी तुम्हाला इन शॉर्ट नंतर मेंटेनन्स असेल, नंतरची लाईफ टाईम कॉस्ट आहे, ही कॉस्ट तुम्हाला अशा प्रोजेक्टमध्येही कमी मिळते कम्पेअर टू अदर प्रोजेक्ट. तर आपण आता बघूया या 3 BHKचा एक लॅविश लिव्हिंग कम डायनिंग. याची जी साईज आहे ती 20.11 by 11.2 म्हणजे अराउंड 21 फुटाचा तुम्हाला हा लॅविश लिव्हिंग कम डायनिंग तुम्हाला इथे मिळत आहे. अरेंजमेंट अतिशय सुंदर वेमध्ये इथे तुम्हाला दिसते केलेली आहे. इव्हन टीव्हीची अरेंजमेंट इथे समोर तुम्ही करू शकता परफेक्ट वेमध्ये. सोफाची अरेंजमेंट इथे एल शेपमध्ये यू कॅन डू दॅट. आणि याचं मला अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे तुमची रनिंग बाल्कनी ही गेस्ट पासून ते लिव्हिंग पर्यंत ह्यूज लिव्हिंग बाल्कनी तुम्हाला इथे मिळत आहे. ज्याची जी साईज जी आहे ती 15.7 by 6.1 ही बघूनच तुम्हाला लक्षात येईल की ह्यूज लेवलची बाल्कनी तुम्हाला तुमच्या घराला मिळू शकते. चला आता आपण बघूया किचन. किचन सुद्धा मोठंच आहे. जवळजवळ 13 by 9.10 म्हणजे अराउंड 13 by 10 फीटचं हे किचन एनक्लोज विथ ड्राय बाल्कनी तुम्हाला इथे मिळणार आहे. लुक तुम्ही इव्हन प्रीमियमनेस जो आहे तो तुम्हाला प्लॅटफॉर्म पासून तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला इथे दिसेल. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं काय माहितीये का की ह्या प्रोजेक्टला तुम्हाला ऍक्च्युअल इटालियन मार्बल मिळणार आहे. त्यामुळे इटालियन मार्बलचा लुक यू कॅन जस्ट चेक इट आउट की काय लेवलचा तुम्हाला दिसत आहे. हा आहे दुसरा बेडरूम, कॉमन बेडरूम आपण बोलू शकतो. ह्या बेडरूमची साईज जी आहे 10.3 by 10.11 म्हणजे अराउंड 11 by 10.15 हा तुम्हाला कॉमन बेडरूम मिळत आहे. इव्हन ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही जी विंडोची ओव्हरऑल जी हाईट आहे ही पण जवळजवळ तुम्हाला 9 फीटची हाईट IGBC स्टँडर्ड प्रमाणे मिळत आहे. कारण जेणेकरून या हाईटमुळे होतं काय तर लाईट जे आहे लाईट व्हेंटिलेशन तुमच्या प्रत्येक फ्लॅटला चांगलं मिळतं. हवा जे आपण बोलू शकतो एअर व्हेंटिलेशन पण चांगलं मिळतं. आणि ओव्हरऑल तुमची आपण बोलू शकतो की लाईट व्हेंटिलेशन मिळाल्यामुळे तुमचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन जे आहे ते इथे तुमचं कमी होतं. नाव आपण बघूया एक सेपरेट तुम्हाला वॉश बेसिनचा एरिया डेडिकेटेडली इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर कॉमन जे वॉशरूम आहे ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. आणि हा आहे तुमचा मास्टर बेडरूम ज्याची साईज आहे 13.5 by 10.9 म्हणजे अराउंड तुम्हाला 13.5 by 11.15 साईजचा हा मास्टर बेडरूम तुम्हाला मिळत आहे. एकदा बघून घ्या. अतिशय लॅविश लुक तुम्हाला इथे दिसेल. याच्यानंतर आपण मास्टर वॉशरूम बघू शकतो. मास्टर वॉशरूमची खासियत अशी आहे त्याची साईज सुद्धा जवळजवळ 8.5 फुटाचा मास्टर वॉशरूम तुम्हाला इथे मिळत आहे. 8.6 by 5.3 याची प्रिसाइज साईज तुम्हाला मिळत आहे. सो कसा वाटला सॅम्पल फ्लॅट? जर
सॅम्पल फ्लॅट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगून द्या. आणि असे व्हिडिओ करण्यासाठी थोडी मेहनत लागते, त्यामुळे तुमचे मोटिवेशन हाच आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि जर हा प्रोजेक्ट आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. काही लोकांना असे प्रीमियम प्रोजेक्ट पाहिजे असतात, तुमचे असे कोणी नातलग असतील, फ्रेंड सर्कल असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करून तुम्ही त्यांची मदत करू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK ऑप्शन्स आहेत. सगळे मोठे आणि स्पेशियस फ्लॅट्स आहेत. प्रोजेक्ट हा लक्झरियस प्रोजेक्ट आहे. IGBC प्लॅटिनम सर्टिफिकेशन भेटलेला प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये 2 BHK फार लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल आहेत. 2 BHK मध्ये कार्पेट जो आहे तो 830 स्क्वेअर फीट पासून ते 848 स्क्वेअर फीट पर्यंत तुम्हाला 2 BHK इथे मिळतील. 3 BHK जो आहे त्याच्यामध्ये 1105 पासून ते 1366 स्क्वेअर फीट पर्यंत लाविश 3 BHK ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि 4 BHK इट्स ऑसम. ज्यांना 4 BHK पाहिजे आहे, जे पिंपळ सुधागर, इव्हन मी म्हणेन बाणेरला सुद्धा बघत असतील, त्यांनी ह्या प्रोजेक्टला एकदा व्हिजिट करावीच लागेल, नाहीतर फार मोठी संधी तुम्ही मिस कराल. कारण 4 BHK जो कार्पेट आहे तो 1718 स्क्वेअर फीट पासून ते 1734 स्क्वेअर फीट पर्यंत एक लाविश, लक्झरियस आणि लाईफस्टाईल अपग्रेड करणारा तुम्हाला इथे 4 BHK मिळणार आहे. अगेन हा प्री लॉन्च मध्ये आहे, त्यामुळे हा आपल्याला आत्ता इन्व्हेंटरीची चॉईस जी आहे ती तुम्हाला इथे मिळू शकते लिमिटेड टाइम फ्रेम साठी. कारण ऍपल जेव्हा मार्केटमध्ये एक नवीन ट्रेंड घेऊन आलेला होता तेव्हा प्राइसिंग मॅटर नाही करत, मॅटर करते क्वालिटी. आणि त्याच्यामुळे तो जसा प्रत्येक वर्षी एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतो तो हाऊसफुल किंवा सोल्ड आउट इमिजिएट होऊन जातो, तसं ह्या प्रोजेक्टचे सुद्धा हा ओव्हरऑल मी मार्केटमध्ये म्हणेन या विसिनिटीमध्ये इट जस्ट लाईक ऍपल, म्हणजे त्या लेवलचा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये भरपूर युनिक गोष्टी आहेत, त्या आपण आता डिस्कस करणार आहोतच. पण तुम्हाला जर असा प्रोजेक्ट मी म्हणेन थोडाफार जरी आवडला असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन पहिला चेक करा, प्राइसिंग आठवणीनं चेक करा. आणि इफ यू आर इंटरेस्टेड तर लॉन्चिंग बेनिफिट्ससाठी मला कॉल करा, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, आणि व्हिजिट नक्की करा. तर आपण बघू हा प्रोजेक्टमध्ये असे काय युनिक पॉइंट आहेत की इथे तुम्हाला व्हिजिट करावी लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्या बाजूलाच ग्रीन झोन ओपन आहे, त्यामुळे लाईफ टाईम तुम्हाला इथे ओपन व्ह्यू मिळू शकतो. इथे ग्रीन झोन असल्यामुळे ऑक्सिजन लेवल कम्पेअर टू अदर एरिया थोडी जास्त इथे मिळू शकते. IGBC म्हणजे इंडियन ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन, ते पण प्लॅटिनम याला मिळालेले असल्यामुळे याच्यात इतक्या गोष्टी ज्या युनिक आहेत ज्या मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. यातली सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की याच्यामध्ये जवळजवळ 300 इंडियन व्हरायटीची झाडं हे डेव्हलपर स्वतः लावून देणार आहेत, आणि ते पण फ्रूट बेरिंग प्लांट्स. येस, म्हणजे ही पूर्ण सोसायटीच्या मालकीची 300 झाडं इथे असणार आहेत. 3.5 एकरमध्ये प्रोजेक्ट असून सुद्धा फक्त 3 टॉवर ह्या प्रोजेक्टला तुम्हाला मिळणार आहेत. याच्याशिवाय ओव्हरऑल 40% तुमचं वॉटर युसेज इथे कमी होऊ शकतं, कारण IGBC स्टँडर्डच्या नुसार इथे लो फ्लो टॅप्स जे आहेत ते यूज केलेले आहेत, त्यामुळे तुमचा डेली वॉटर कन्झम्पशन जे आहे ते कमी होऊन जाईल. आणि अल्टिमेटली त्याचा बेनिफिट हा पूर्ण सोसायटीला तर आहेच आहे, पण आपण एन्व्हायरमेंटला पण होतोय. याच्याशिवाय याची पूर्ण जी कॉमन इलेक्ट्रिसिटी जी आहे, जी कॉमन एरियामध्ये जे लाईट्स आहेत ते सोलर पॅनलवर असल्यामुळे इथेही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कमी होऊ शकते, तीही लाईफ टाईम. इथे IGBC स्टँडर्डमुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी आहे ना ही लाईफ टाईम त्याचा बेनिफिट मिळणार आहे. याच्याशिवाय तुम्ही जर बघितला तर बिकॉज ऑफ IGBC स्टँडर्ड तुमच्या प्रत्येक घरामध्ये एक सेपरेट प्लांटरची प्रोव्हिजन
तुम्हाला दिलेली इथे तुम्हाला मिळेल. त्याच्याशिवाय इथे तुम्हाला एकदम हाय परफॉर्मन्स ग्लास जे आहेत ते यूज केले आहेत. फार एक्सपेन्सिव्ह ग्लास असतात, पण त्याचा फायदा काय माहितीये का, याच्यामुळे जे बाहेर टेम्परेचर आहे आणि आतील टेम्परेचर, हे आतलं टेम्परेचर त्याच्यामुळे ते कंट्रोल राहतं, कमी राहतं आणि हे तुम्हाला जे हार्मफुल जे युव्ही रेडिएशन्स आहेत त्याच्यापासून पण हे आय परफॉर्मिंग ग्लास जे आहेत ते तुम्हाला प्रोटेक्ट करतात. बाय डिफॉल्ट हाय परफॉर्मिंग ग्लासमुळे तुमचा टेम्परेचर कमी असल्यामुळे एसीचा युसेज कमी होईल. त्यामुळे बाय डिफॉल्ट तुमची जी इलेक्ट्रिसिटी आहे ती सुद्धा बिल त्यामध्ये बाय डिफॉल्ट कमी येणार आहे. इवन इथं तुम्ही जर पॅसेजच्या सुद्धा तुम्ही जर लाईट्स बघितल्या असतील त्या सुद्धा मोशन सेन्सर यूज केले आहेत की त्याच्यामुळे सुद्धा तुमचं लाईट बिल ओव्हरऑल सोसायटीचं जे आहे ते कमी होणार आहे. विंडो सायझेस वर तुम्ही बघितलं सगळीकडे नॉर्मल एक 7 ते 8 फुटाची विंडो मिळते, पण इथे तुम्हाला 9 फीटची विंडो मिळणार आहे की ह्या साईजमुळे लाईट इफेक्ट जास्त असणार आहे, हवेशीर जास्त असणार आहे. त्यामुळे लाईट इफेक्ट जास्त, तुमची ओव्हरऑल जी घरामध्ये जी इलेक्ट्रिक लाईट यूज आहे ते कन्झम्पशन कमी होईल. हवा जास्त, त्यामुळे एसीचं कन्झम्पशन कमी होईल. त्यामुळे तुमची लाईफ टाईम सेव्हिंग ही तुम्हाला इथे मिळणार आहे. इथे बिकॉज ऑफ IGBC स्टँडर्ड EV चार्जिंग पॉईंट जो आहे हा बाय डिफॉल्ट मिळणार आहे. हे तर झालं IGBC स्टँडर्डच्या नुसार काही गोष्टी ज्या त्या मी सांगितल्या, पण ह्याच्याशिवाय अजून काही गोष्टी तुम्हाला मिळतात. ह्या एरियामधला हा वन ऑफ द टॉलेस्ट प्रोजेक्ट आहे, कारण लक्षात घ्या ग्राउंड लेवल, त्यानंतर 4 लेवलचं पार्किंग आणि त्यानंतर 22 स्टोरी एवढ्या हाईटचा आत्ता सध्या तरी इथे कोणताही प्रोजेक्ट नाही आहे. याच्याशिवाय इवन रूफटॉपला पण अम्युनिटीज ज्या आहेत ना त्या अतिशय प्रीमियम लेवलच्या दिल्यात की ज्याचा म्हणजे रूफटॉपची हाईट जर तुम्ही बघितलं तर 300 फीट ॲव्हरेज हाईट आहे. म्हणजे तुम्ही अम्युनिटीज 300 फीटवरून यू कॅन जस्ट लुक पूर्ण पॅनोरामिक तुम्हाला पिंपळ सौदागरचा रहाटणीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या रूफटॉप अम्युनिटीजच्या इथून तुम्हाला मिळू शकतो. अम्युनिटीज पण मोर दॅन 60 स्क्वेअर फीट मध्ये ग्राउंड लेवल, पोडियम लेवल, रूफटॉप लेवल सगळ्या लेवलला तुम्हाला इथे अम्युनिटीज ज्या आहेत ह्या अम्युनिटीज मिळणार आहेत. इवन जे क्लब हाऊस सुद्धा आहे ते 12,000 स्क्वेअर फीटचं ह्यूज क्लब हाऊस तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्याशिवाय अजून एक जर आपण बघितलं नॉर्मल ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर जी हाईट आहे ही हाईट 9 फीट 9.2 फीट भेटते, पण तुम्हाला टाइल्स पासून ते रूफ पर्यंत इथे क्लिअर कट 10 फीट हाईट ह्या प्रोजेक्टला मिळणार आहे. जर तुम्हाला ऍक्च्युअल पिंपळे सौदागरच्या जवळ किंवा बाणेरच्या जवळ किंवा पिंपळे निलखच्या जवळ रहाटणीच्या जवळ तुम्ही जर घर बघत असाल, अपग्रेडेशन करत असाल, तर असा प्रोजेक्ट पुन्हा होणे नाही. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टीपैकी काही गोष्टी जरी पटल्या असतील तर व्हिजिट नक्की करा. आणि व्हिजिट करण्यासाठी काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन चेक करायचं आहे. सगळ्यात पहिलं प्राइसिंग चेक करायची आहे, कारण न्यू लॉन्चच्या काही स्पेशल ऑफर्स तुम्हाला ऑन द स्पॉट सुद्धा इथे मिळू शकतील लिमिटेड टाइम फ्रेमसाठी. आणि लास्टली मला कॉल करायचा आहे व्हिजिटसाठी. धन्यवाद.